तुम्ही ज्याला इंटरनेटवर शोधताय तिथेच कुणीतरी तुम्हाला बघतंय. एका मुलाने इंटरनेटवर पॉर्न साईट ओपन केली आणि त्यात स्वतःचा व्हिडिओ पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं मॅटर काय आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. कल्पना करा, तुम्ही इंटरनेटवर एखादा व्हिडिओ सर्च करताय आणि अचानक स्क्रीनवर तुम्हाला स्वतःचा चेहरा दिसतो. हो, हाँगकाँगमधील एरिक सोबत हे प्रत्यक्षात घडलंय. एरिक हा काही महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंड सोबत चीनच्या दौऱ्यावर होता आणि चीनच्या दौऱ्यावर असताना हे दोघं एका हॉटेलमध्ये थांबले होते. या दोघांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या खाजगी क्षणांचं गुपचूप कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केलं जात आहे. त्यानंतर काही दिवसांनी एरिक जेव्हा ॲडल्ट कंटेंट सर्च करत होता तेव्हा एका पॉर्न वेबसाईटवर त्याला स्वतःचा आणि त्याच्या प्रेयसीचा व्हिडिओ दिसला. तो पूर्णपणे हादरून गेला. या जोडप्यानं एकमेकांशी बोलणंही बंद केलं. आता ते हॉटेलमध्ये राहायलाही घाबरतात आणि बाहेर पडताना आपली ओळख लपवून फिरतायत. ही वेळ या दोघांवर आली. बरं, चीनमध्ये सध्या अशा स्पाय कॅम पॉर्नचं एक मोठं बेकायदेशीर रॅकेट सक्रिय आहे. तिथली गव्हर्नमेंट त्याबाबत काय करते देव जाणे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अतिशय गुप्त ठिकाणी कॅमेरे लावून पर्यटकांचे व्हिडिओ शूट केले जात आहेत या चीनमधल्या रॅकेटद्वारे आणि ते ऑनलाईन इतर वेबसाईटला फार मोठी किंमत घेऊन विकले जात आहे. एरिकचा हा अनुभव आपल्याला सर्वांसाठी एक धोक्याची घंटा आहे. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर रूम नीट तपासा. तुमची प्रायव्हसी तुमच्याच हातात आहे. त्यामुळे सतर्क राहा आणि सुरक्षित राहा आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.